नमस्कार. आज आपण बोलणार आहोत हेपेटायटिस ई बद्दल. नाव कदाचित ऐकलं असेल, पण हा एक असा अदृश्य धोका आहे जो जगभरात लाखो लोकांना प्रभावित करतो, पण ज्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. आता एक कोडं आहे का? दूषित पाणी, अर्धवट शिजवलेलं डुकराचं मांस आणि फक्त एकाच देशात उपलब्ध असलेली लस, ह्या 3 गोष्टींमध्ये काय संबंध असू शकतो? वाटतंय ना विचित्र, पण ह्या सगळ्याचा संबंध एकाच आजाराशी आहे. आणि आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. हेपेटायटिस ई म्हणजे नेमकं काय आहे? तर हेपेटायटिस ई म्हणजे HIV, हेपेटायटिस व्हायरस. हा एक RNA विषाणू आहे. आता RNA म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही त्याची अनुवांशिक माहिती आहे, जी वापरून तो आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये स्वतःची संख्या वाढवतो. आणि याचं मुख्य काम काय आहे? तर थेट आपल्या यकृतावर म्हणजे लिव्हरवर हल्ला करून तिथे सूज निर्माण करणं. आता बघा, आपलं यकृत किंवा लिव्हर हे शरीरातल्या एका मोठ्या फॅक्टरीसारखं आहे. रक्त शुद्ध करणं, पचनाला मदत करणं, ऊर्जा साठवणं, कितीतरी कामं ते करतं. आणि दुर्दैवानं हेपेटायटिस ए, बी, सी प्रमाणेच या HEVचं सुद्धा मुख्य लक्ष हेच महत्त्वाचा अवयव आहे. आणि एकदा का या फॅक्टरीवर हल्ला झाला की संपूर्ण शरीराच्या कामावर त्याचा परिणाम होतो. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला वाटेल की हेपेटायटिस ई म्हणजे एकच व्हायरस, पण तसं नाही आहे. याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यांना वैज्ञानिक भाषेत जीनोटाईप म्हणतात. आणि हेच जीनोटाईप या विषाणूला अक्षरशः 2 वेगवेगळ्या जगात विभागतात. त्यामुळे त्याचा प्रसार आणि परिणाम पूर्णपणे बदलून जातो. तर किती प्रकार आहेत? एकूण 4. 4 प्रमुख जीनोटाईप. हा आकडा लक्षात ठेवा, कारण प्रत्येक जीनोटाईपची कहाणी वेगळी आहे. त्याचा प्रसार कसा होतो, तो कोणाला संक्रमित करतो, हे सगळं यावर अवलंबून आहे. बघूया कसं ते. या 4 मधला फरक खूप खूप महत्त्वाचा आहे. बघा, जीनोटाईप 1 आणि 2 हे फक्त माणसांकडून माणसांमध्ये पसरतात, म्हणजे समजा दूषित पाण्यामुळे. पण जीनोटाईप 3 आणि 4 हे आहेत झुनॉटिक. झुनॉटिक म्हणजे काय? तर ते प्राण्यांकडून माणसांमध्ये येऊ शकतात. आणि यात सगळ्यात मोठा वाटा आहे डुकरांसारख्या प्राण्यांचा. याचा अर्थ काय होतो? जिथे स्वच्छता खूप चांगली आहे, अशा विकसित देशांमध्ये सुद्धा अर्धवट शिजवलेल्या मांसातून हा धोका कायम राहतो. ठीक आहे, मग हा विषाणू आपल्यापर्यंत पोहोचतो कसा? चला, त्याचे मार्ग समजून घेऊया. याचा मुख्य मार्ग आहे फिकल ओरल रूट. हो, ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण याचा सरळ अर्थ आहे संक्रमित व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या विष्ठेतील विषाणू कोणत्याही मार्गाने आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा अन्नात मिसळतो आणि तोंडावाटे आपल्या शरीरात जातो. हाच तो मार्ग. आता हे प्रत्यक्षात कसं घडतं? कल्पना करा, खराब स्वच्छता व्यवस्थापनामुळे पिण्याच्या पाण्यात संसर्ग मिसळला आहे. किंवा आपण जे सुरुवातीला बोललो होतो तसं अर्धवट शिजवलेलं डुकराचं मांस खाल्लं गेलंय, कारण डुकरं ही या विषाणूची मोठी वाहक आहेत. आणि एवढंच नाही, आता तर नवीन संशोधनातून असंही समोर आले की उंदरांमध्ये सापडणारा एक वेगळा पण याच प्रकारचा विषाणूसुद्धा माणसांना संक्रमित करू शकतो. म्हणजे धोका एकाच नाही तर अनेक बाजूंनी आहे. बरं, हा पसरतो कसा हे तर कळलं, पण प्रश्न हा आहे की याचा सर्वात गंभीर धोका कोणाला असतो? यामध्ये 2 गट आहेत ज्यांना सर्वाधिक धोका आहे. एक म्हणजे गर्भवती महिला आणि दुसरे म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे असे लोक. ह्या लोकांमध्ये जर HEVचा संसर्ग झाला तर तो खूप गंभीर रूप घेऊ शकतो आणि काही वेळा जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. आता आपण या कथेच्या सगळ्यात गुंतागुंतीच्या भागाकडे वळूया. आजार इतका पसरलेला आहे, इतका धोकादायक आहे, मग यावर उपचार काय? याला रोखण्याचे उपाय काय आहेत? आणि इथेच एक मोठं जागतिक कोडं आपल्यासमोर उभं राहतं. आणि हीच ती गोष्ट आहे जी परिस्थितीला गंभीर बनवते. ऐका, या आजारावर आजच्या तारखेत कोणतंही विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही, काहीच नाही. आणि दुसरीकडे हेरकोलिन नावाची एक अतिशय प्रभावी लस अस्तित्वात आहे. पण एक मोठी अडचण आहे. ती फक्त चीनमध्येच वापरायला मंजूर आहे. जगाच्या इतर कुठल्याही देशात ती उपलब्ध नाही. विचार करा, उपाय आहे, पण तो सर्वांसाठी नाही. आणि यामुळेच एक मोठा अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. विषाणू काही प्रवास करताना पासपोर्ट किंवा व्हिसा बघत नाहीत, बरोबर? ते कुठल्याही सीमा मानत नाहीत. मग त्यांच्यावरच्या उपायांना, त्यांच्यावरच्या लसींना भौगोलिक सीमा का असाव्यात? हा प्रश्न फक्त हेपेटायटिस ई पुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या सगळ्यांच्या जागतिक आरोग्याच्या भविष्याबद्दल आहे.